झाला का नाही डबा? हा झाला. आण लवकर, उशीर होते. भरूनच ठेवला होता. बरं येऊ का? ऐका ना, काय? मी तुम्हाला म्हणलं होतं ना सुट्टी घेऊन आपण कुठतरी फिरायला जाऊ. फिरायला जायला लोड लय वाढला ऑफिस मध्ये, माहिती? तुमचं दरवेळेसच आहे. मी म्हणलं ना फिरायला जायचं की लगेच तुम्हाला लोड वाढतो. आता दरवेळेचं काय त्यांची आता काम पुढे काय करता येतं का आपल्याला? आपण मग 2 दिवस सुट्टी काढायची. मी कुठं म्हणते तुम्हाला लय दिवस सुट्टी काढा. अगं बॉस नाही देत सुट्टी. म्हणलं होतं मी त्यांना एकदा मागं. ते म्हणले मग हे काम कोण करीन तुझं? मग तेच करत बसलाय का? नोकरी गेलं मग काय करायचं? पण परत एकदा विचारून बघा ना. हा बघ, फिरायचं ना आपण, नंतर बघू कधीतरी. हो काय, मग काय म्हातारं झाल्यावर फिरायचं का? आता फिरणं गरजेचं आहे का? काम महत्वाचं का फिरणं महत्वाचं आहे? सांग बरं तू. दरवेळेस तुझं नुसतं फिरणं हा? घराकडे लक्ष द्यायचं, बघायचं घरात काय असतंय काय नाही. बरं जाऊ द्या, जातो मी, बघते मी. अक्षय हा? कामाला ऑफिसला चालला का? हा बरं, तुला ते बोलले होते मी, ते हाय का लक्षात तुझ्या? हाय लक्षात, पण बघ ना, लोन बिन होत असं तुझ्या साहेबांना विचार. तर तिचं लग्न तर आपल्याला उरकावंच लागेल ना. हा माहिती वय होत चालले, पण आई मग पैसा म्हणलं काय खेळ पण का? बाबा आता बाप नाही तुला, आपल्या दोघालाच काहीतरी करून मी मस्त प्रयत्न करतोय, बघतो इकडे तिकडे मागून, आणि लोनचं बी बघतो. झालं तर बरंच आहे. कसं कोणी देत नाही, कोणी देत नाही लोक ना. हसायला येतात, पोसायला. मग आणि पाहुण्या रावळ्यांना बी मी मस्त तू चुलत्याला आमक्याला बोलले, पण त्यांचा काय उपयोग नाही. त्यांना नाही, काय नाही. बोलते, त्यांच्याकडे हा, काय जाते तू? उलट ते परत हसायला मोकळे होते. चेष्टा उडीवली उलट. चहा पिऊन जाणं 10 वेळा म्हणली चहा पिऊन जाणं, चहा सुद्धा ठेवला नाही. आपल्याला कोणी मदत नाही करणार, त्यापेक्षा ना तू तुझ्या ऑफिस मधूनच काहीतरी लाव, साहेबांना सांगून डोकं. मी बघतो साहेबांना विचारून. समजा नाही झालं तर काही बघतो, मग लोनचं होतं काय, कुठं काय लोन झालं तर बरं. बरं जा मग ऑफिसला, सावकाश जा. हा हा बघ, पण तेवढं बरं का. चल. काय रे, कुठं चालला? काय नाही, मित्रांकडे चाललो होतो दाजी. अरे काय नुसतं बोंबलतच हिंडायचं काय? काय कामधंदे आहे का नाही? हा, कामातच चाललंय दाजी, कामातच बघतोय. काय कामाचं चाललंय बघतो? हा, नुसतं बापाजीवर कवर खातो रे. हा, अरे कवर मरमर मारच त्या म्हातारी. नुसतं टोकार पोरांमध्ये हिंडायचं, गावा मावा तांबूक खायचे, दुसरं काय सुचतं का नाही? अरे तू आशेने लग्न कधी व्हायचं तुझं? हा, कोण पोरगी देईन रे तुला? बघू दाजी, करतो कमी सगळं. अरे काय करतो का बघू, या मध्ये तुला एखादी नोकरी चांगली, तिथं नाही टेकायचं तू. हा, बघा करतो. बघ करशील ना 100%? हा चालतं. बघतो मग तुझ्यासाठी. काय चालतंय. बोंबले ठिंडू नको, गरीबी लक्ष दे. जाऊ का? सांगतो चालतंय. तुझ्या बहिणीला तो भाऊ भेटला होता म्हणून. हा, तुम्ही म्हणाल तसं करतो. हा जा मग, नाही तर हिंडशील इकडे तिकडे पोरांमध्ये. हो चालतंय. मम्मी, मामाच्या गावची यात्रा आहे, यात्रेला कधी जायचं? जाऊ ना, पप्पा येऊ दे मग आपण जाऊ हा यात्रेला. हा हा आणि तू टेन्शन घेऊन, अभ्यास केला का सगळा? हा बरं झालं तेवढं तरी. आणि आता खेळायला जायचं नाही, ऊन लय लागते, तुला माहिती आहे ना. हा आणि मामाच्या यात्रेला गेलो तिथं काय हिंडत बसायचं नाही बघ, मी तुला आत्ताच सांगते. नाही तिथं गेलो येड्यावानी करशील परत मला, आणि म्हणशील हे घ्यायचं ते घ्यायचं. मी काय घेऊन देणार नाही, माझ्याकडे काय पैसे नाहीत. आणि तुझे पप्पा तर माहिती ना कसे येत हा मग. आणि मामाला काही लय महागत बसू नको, मामाकडे बी पैसे नसतात लय. आणि तुला सांगितलंय तेवढं करायचं बरं का. आओ, काय काय झालं एवढं गणगणित कुठं चाललं? काय नाही झालं. बुट बिट तर काढून ठेवा बाहेर. एवढं काय डोक्यात टेन्शन आहे तुमच्या की बुट सकट आतमध्ये चाललात तुम्ही? राहू दे, बुटाचं काय होतंय तुला? काय काय प्रॉब्लेम बुटाचा? फरशी पुसली हो आताच. फरची पुसली का परत काय हे करता येत नाही? फरची पुसली तर मला सांगते तू. पण एवढं काय झालंय तुम्हाला? एवढं चिडचिड कधीच करत नाही तुम्ही, आणि आज लय लवकर आला तर. आलो ना लवकर. का? का म्हणजे एवढं इमानदारीने काम करायचं? हा, मी फ्रॉड केला नाही तर ऑफिसवाले सगळे म्हणले की तू फ्रॉड केलाय म्हणून. काय काम काढून टाकले मला. काय करायचं आणि कसं करायचं काय सुचना. पण काम का काढलं तुम्हाला मग? आता आपण कसं करायचं? अवघड झालं. ते बघायचं आता कसं करायचं. नोकरी होती, मरमर काम केलं एवढं इमानदारीने. बॉस म्हणलं की फ्रॉड केलं तू पाहिजे.
अहो, तुम्ही 1 रुपया सुद्धा घरी घेऊन येत नाही. फ्रॉड कशाचं केलाय? बाकी काही नाही. मग आता करायचं काय आपण? काय नाही, होईन ते जे होईन ते बघते. काय करायचं काय नाही तू मला सांगू नको. आधीच एक डोकं गरम झाले माझं. ते होईन. अहो, ऐका की पोरग. आई नको ग तू एवढं टेन्शन घेऊ, होईल सगळं व्यवस्थित. अगं टेन्शन नको घेऊ, मग काय करू? पोराची नोकरी गेली, पोरगी लग्नाला आली, खिशात 5 पैसे नाही. हा, पोराला फोन केला तर तो फोन उचलीत नाही, उशिरा येतोय घरी. टेन्शन नको घेऊ तर काय करू? पण टेन्शन घेऊन मार्ग सापडणार आहे का? अगं झोप येत नाही मला रात्रभर टेन्शननी. काय करू मी? अगं आई मी काय म्हणते, मी जाते ना रानात कामाला, मी काहीतरी करते आणि मग थोडेफार पैसे तरी येते ना आपल्याला. बरोबर आहे बाळ तुझं. रानात जाऊन 400-500 रुपयांनी काय होणार आहे? आपलं लग्नाला 10 लाख रुपये लागतात, कळलं का? आणि तो म्हणतोय का केस करू हाफिसवर आणि वकील देऊ. वकिलाला जाते 2 लाख रुपये. आधीच पैसे नाही आपल्याकडं. अगं आई तू माझ्या लग्नाचं नको टेन्शन घेऊ, मला एवढं थाटामाटात लग्न नाही करायचं. अगं साधं सिंपल करण मी, पण तू नको टेन्शन घेऊ ग एवढं. पण काही ना काही पैसे तर लागणारच आहे ना. लाखो रुपये लागतात लग्नाला. 4-5 रुपयात लग्न नाही होत बाई. बरोबर आहे तुझं आई. मग काय करायचं ग, परिस्थितीच अशी आली आहे. मला इतकं टेन्शन आहे ना. ती सुनबाई टेन्शन मध्ये, त्याची नोकरी गेली, ते लेकरू तोंडाकडे बघतं. मला टेन्शन नाही येणार. मग काय करू तरी काय मी? काहीतरी मार्ग तर काढावाच लागल. शांत हो तू, होईल सगळं व्यवस्थित. देव आहे ना आपली परीक्षा बघतोय. बघ नक्की ह्याच्यातून काय ना काहीतरी मार्ग निघन. तू नको काळजी करू. बरं होईल बाई, काहीतरी मार्ग निघला ना बरं होईल. तोंडात साखर पडो तुझी, आणि काहीतरी चांगली मला कुठून तरी बातमी येऊ चांगली की हे तुमचं काम झालंय का, इथून तुम्हाला पैसे मिळतील. अक्कल बंद झाली माझी. तुला असं टेन्शन मध्ये बघून ना मलाच टेन्शन येतं. का ग मी एवढं लवकर मोठी झाले? अगं बाळा, हवी होते मी तर, म्हणजे तुला माझं टेन्शन तरी नसतं आलं. रडू नको बाई. अरे पोरगी जवान झाली ना, लग्नाला आली ना, आई बापाला हे टेन्शन असते. पण तू नको रडू. याच्यात तुझी काय चुकी आहे? तू कशाला रडती? म्हणजे त्याची नोकरी गेली ते मला वेगळं टेन्शन. आता तू टेन्शन घेतलं का? मी बधीर होऊन जाईन, डोकं फुटन माझं. तुम्ही नका रडागडी करू काही. चल बसू दे मला शांततेत. तेव्हा काय ना काहीतरी कर, पण पहिले हे सगळं दूर कर रे आई. तू काय काय चाललंय? तो कोण पडलं बघ वरती. तो दाजीच ते तर. अरे दाजीच रे, काय दुखतंय काय? दाजी, हो दाजी, काय झालंय? कोण आहे रे? कोण आहे रे तू? तुमचा म्याव ना. सर चल मेव ना असतील तिकडे. चल हात काय लावला तू? तू मला विचारलं का मला हात लावताना? विचारला का तू? हा सर काही झालंय काय दाजी? तुम्ही दारू का पिलेत? ए दारू का पेले म्हणजे? तू कोण आहे माझ्या चौकशा करणारा? तू कोण आहे माझ्या चौकशा करणारा? दारू पिन तिकडे नाही तर विष पिन, तुला काय करायचं? तुम्ही दारू प्यायल्यावर घरच्यांचं कसं होईल? ए ते शहाणपण मला नको सांगू. घरच्यांचं कसं यांचं काय कसं मी माझं बघून घेईन. काय 4 दिवसापूर्वी तुम्ही मला भेटले होते, मला तुम्ही सांगत होते दारू गुटखा सोडून दे. नाही सोडली ना तू. बरं तू नाही सोडली म्हणून मी घेतली असं समज. चल मी घेतली म्हणून असं समज आणि जा. इथं मला डोकं खाऊ नको. जा. तुला जर लय मला बोलतो म्हणजे तुझ्या बहिणीचा पुळक येतो काय तुला? हा बहिणीचं काय नाही, तुमची काळजी म्हणून बोलतो. ए नको माय काळजी बिळजी काही. काय मी माझं भक्कम आहे माय काळजी करायला, कळलं का? मला कोणाची आधाराची गरज नाही, कोणाची गरज नाही मला. मी माझं एकटं करू शकतो, एकटं बघू शकतो मी, कळलं का? आता सांगतो परत माझी चौकशी करायची नाही. यो कोण तो मित्र आहे का? घेऊन जायला बी. चल ए जा याला घेऊन निघ. चल माझं मी बघन काय करायचं काय नाही ते नाही सांगायचं मला. हो सोड.
चल हात नको लाव चल बरं चल हात नको लाव हात नको लाव सांगितलं ना सोड रे तू माझं मी जाऊ शकतो चल निघ चल निघ मला आधार देतेत अरे चांगले चांगले बघितले तुमच्यासारखे परत माझ्याकडे यायचं नाही माझ्या दारात यायचं नाही सांगितलं नाही म्हणतात उंदर लय झाले सारखंच आहे ना आपण पाईपाला टेप गुंडाळी की एक ठिकाणी गुंडाळी की दुसरीकडे खराब होते कुठेतरी वेळ पडते बापू काय म्हणतो कुठे गेलता अहो येताना दाजी भेटले होते मला. काय म्हणले बरं चालले अहो कशाच बरं चाललंय लय दारू पेले होते. काय म्हणतो हा भांडत होते मला. अरे तू तुझं दाजीच होतं का ती नाही दारू पेत बा दाजीच होते म्हण. काय सांगू तुम्हाला येताना पडले होते त्या कटवाळामध्ये उठवायला गेलो हा तिथं आम्हाला झटका लागले लांब तुला शिव्या म्हणजे दिल्या? म्हणले शिव्या दिल्या. हाय लय चांगलं चाललं होतं का सोन्यासारखा संसार चालला होता आणि इकडून आवताच उचली त्या माणसाला दारून बानगडीन काहीतरी झाले ना की बघावं लागेल आपल्याला. एकदा चक्कर मारावं लागेल ती लेकरू बी काही सांगायचं नाही तर एवढ्यात फोन नाही काय नाही पोरीचा तिच्याकडेच जाणार होतो पण म्हणलं आधी बापूंना सांगून घ्यावं. बरं झालं सांगितलं मला चौकशी करावं लागेल नेमकी काय अडचण आहे काय कशावरून झालंय काय झालंय नक्कीच काहीतरी झालं त्याशिवाय दाजी असं करणार नाही. हा ना अरे कधी ना पिणार माणूस पिवतोय म्हणलं चल बरं बघू कर कसं आहे बाई ए काय हे काय पद्धत आहे तुझी काय पद्धत आहे म्हणजे काय काय घरात बी जायचं नाही काय घरात नाही जायचंय शर्ट बिर्ट बटन बिटन बघ असं ते आहे मी माझं मी बघायला मस्त समर्थ आहे. माझं मी बघन शर्ट असू बटन असू काय असू ते नोकरी गेली तुझी तू काय दारू बिरू पिऊन आलाय माहिती मला नोकरी गेली 4-4 वेळेस तेच सांगते की मला नोकरी गेली म्हणून हळू बोल लाज हा. धर जरा हळू बोलला जरा तेवढेच येतं फक्त बोलायला हळू बोल ना. बाकी काय येतं तुम्हाला बोलायला अहो शांत बसा 4 चौघ ऐकते ते ऐकू दे 4 चौघ काय मला खायला आणून देत नाही 4 चौघ इथं ऐकलं म्हणजे काय ए, कोण येतं बघतो माझ्या दारात बघतो त्यांच्याकडे बी मग अरे दादा शांत हो अरे तू कशाला दारू पिलाय का तू हे तू नको शहाणपणा सांगू मला 10 पिलो नाही तर काय पिलो तुम्हाला काय करायचं ए नीट बोल ना घरात जवान पोरगी आहे, तिचं तरी भान ठेवा त्याचं सगळं लक्षात आहे माझ्या काय लक्षात आहे तुमच्या ऐ, जास्त बोलती काय तू काय लक्षात आहे म्हणजे अरे दादू वहिनीला कशाला आणतो तू तिची काय चुकी आहे याच्यात मग हा तिची काय चुकी म्हणजे अरे पोरींना का मारतोय तू तू गबास आहे गबास काय इतकी दिवस माझ्या जीवावर खाल्लं ना तुम्ही सगळ्यांनी मला एकट्याला त्रास द्यायचं ठरवलं का तुम्ही अरे तसं नाही आता तुम्ही सगळ्यांनी कामाला जायचं मला एकट्याला पोचायचं तुम्ही बाकी मला माहिती नाही. तिकडे काही करा लोकांच्या वावरात जाणे तिकडे धुणे भांडी करा मला सांगू नका मी काय कामाला जाणार नाही माझ्या डोक्याला काही टेन्शन द्यायचं नाही हे काय अवदासा सुचले याच्या डोक्यामध्ये दारू पियतय फालतूगिरीचे बोलते हा आता फालतू व्हायला लागलो ना मी जेव्हा नोकरी होती पैसे येत होते तेवढे चांगलं होतं मी तेव्हा दारू पियत होता का तेव्हा माझ्या डोक्याला टेन्शन होतं का मला बाकी माहित नाही तुम्ही मला हे करायचं टेन्शन कमी होतं का हे बघ तुला एकच पडले तुला राहायचं का व्यवस्थित राहा नाही तर निघ तुझ्या यायचे घरी तिकडे तुझ्या बापाकडे जा मला नको तू बी नको मला कुणीच नको मी माझं एकटा राहीन अरे काय झालंय काय तुला हा? काय चला झालं मग येड्यावानी काय कर. झालं माहित नाही काय झालं माहित नाही मी मुद्दाम करतो नाही आल्यावानी अरे ऐक आपण वकील लावू केस टाकू पण तू असं व्हायबर नको हो. काय करू मग आई सांग ना तू काय करू मी मग पोरींवर हात टाकितोय मला उलट पालट मग बोलतोय मी आत्महत्या करू अरे! जीव देऊ तिकडे जाऊन अहो पण तुम्ही असं केलं आम्ही कुणाकडे बघायचो काय करायचं आम्ही मग तेच सांगतो ना टेन्शन मध्ये घेतोय थोडीफार घेऊ दे माझं मला नाही चालत बरं डोकं. ऐक टेन्शन तुला बी आहे तसं आम्हाला बी आहे टेन्शन दारू पिऊन जात नसतं आपण वकील लावू कोर्टात केस टाकू आणि काय असेल ते होईल तुझ्या बाजून निर्णय लागल तू चुकीचा नाही ना 2.5 कोटीचा फ्रॉड केला म्हणते 2.5 कोटी तू नाही केला ना मी कधी त्यांचा रुपया घेतला नाही असा जाऊ दे ना मग होईल ना तुझ्या बाजून निकाल काय लागेल नाही ना होणार. ते तुम्ही बघा तुम्ही कामाला जा आणि बरं. तुम्ही मला खाऊ पिऊ घाला बाकी जाऊ माहित जाऊ नाही. बरं घालू तुला खायला पण तू काय असं इतकं चल ऐक याला खायला घाला चला चल जेवायला माझं खाईन सरक अरे! गं. मला येतं खाता आता बाई काही नको बोलू त्याला जावय
राम राम राम. काय चाललंय नेमकं? काय अडचण आहे का? नाही नाही, कसलं काय अडचण काय नाही. पोरांनी पाहिलं म्हणे थोडस, मग तुमचं वाकडं तिकडे म्हणलं आता चला निदान भेटून तर या. तुम्ही आले. काय आता चालेल एवढं? काय झालं? काय चाललंय काय नेमकं तुमचं? अहो बाबा, ते काय झालं, त्यांच्या कंपनीवाल्यांना वाटतं की त्यांनी फ्रॉड केलाय 2 कोटीचा. अरे मग तू याच्या अगोदर इतकं सगळं डोक्यावरून गेलं तुमच्या, मग एखादा फोन तर करायचा ना बा. बाबा तुम्हाला काय सांगणार, ह्यांनी जे केलंच नाही तोच आरोप त्यांच्यावर लावलाय हो. आणि त्याच्यामुळे टेन्शन येतंय त्यांना. म्हणून काय असं आता लय चुकीच्या मार्गाने नाही जमणार. काहीतरी मार्ग, मग एखादा वकील द्यायचा, काहीतरी लढायचं कोर्टात, निघन लागल मार्ग काहीतरी तिथून. कसं लढणार मामा सांगा तुम्ही? वकिलाला ते फुकटचं थोडी 2-5 लाख रुपये तिथे लागत आहे. बहीण लग्नाची आली, तिचं लग्न लावायचंय. थोडीफार टेन्शन घ्यायचं माणसं. थोडीफार आम्ही मदत करू बाई. आपण देऊत ना आता, आम्हाला तरी काय करू, अजून दुसरं लेकरू आहे का, या लेकरासाठी करू. काय तुम्ही थोडस तुमच्याकडे तरी काय आहे? तुमच्याकडे तरी काय द्यायला मला? आहे पण आता काहीतरी करावं लागेल ना. आता तुमच्या अडचणी ना आमच्या अडचणी काय वेगळ्या आहेत का? पण बाबा काय करणार तुम्ही तरी? समजा नाहीच निकाल लागला माझ्याकडून. 2.5 कोटी रुपये भरणार का तुम्ही? कमी भरणार? अहो तुम्ही असं कशाला बोलताय, जरा शुभ शुभ बोला ना. लाग ना आपली कोण निकाल, आपली काही चूक नाही ना त्याच्यात. नाहीच केलं म्हणलं होईल ना काहीतरी. आता तिथं होईल ना, चौकशी होईल ना. अजून काय कुणी काही घोटाळा घातला असला तर त्यातून निष्पन्न होईल. आणि व्हायलाच पाहिजे ना बाबा. एवढं वज घेऊन कसं जगायचं आणि पुढं काय करायचं? पोराचं शिक्षण आहे. हा ना, लहान लेकरू ती पोरगी लग्नाची. काय नाही होईल, सगळं वरचे जातात, जे होईल ते बघते. बाबा आता तुम्हीच काहीतरी बघा, तुम्हीच काहीतरी मदत करा. नाहीतर माझं काही बरं वाईट झालं ना, तुमच्या पोरीला सांभाळा. बरं वाईट काय करू नाही होत. काय नाही व्हायचं, करू मदत. माझ्या मित्राचे वडील वकील आहेत, त्यांच्याकडे जाऊ आपण, ते बघतील. बघू तुम्ही पर्याय करून बघ. त्यांना जेवाय घातलंय का? नाही जेवायला नको मला. कोरा तुम्हाला पण देते. चल चहा पाणी घ्या थोडं. चल हा चला. डोकं दुखते. ऐक नाही, बोल ना. तुझं टेन्शन दूर होईन असा एक मार्ग भेटलाय मला. बोल ना बाळा, लवकर बोल. तुला पटन का नाही माहित नाही, पण मी सांगते तुला नाही का. ती वहिनी नाही का, तिचे वडील, तुला तर माहिती आहे ना त्यांच्याकडे किती जमीन येते. हा भरपूर आहे. हो किती 10 एकर तर आहे वाटतं. 10 एकर आहे, हा. हा मग त्यातले 5 एकर आहे ना आपण आपल्याला घ्यायला लावायचे. म्हणजे वहिनीला तिचा हिस्सा मागायला लावायचा त्यांना. हा म्हणजे आयडिया चांगली. कर्जाचं जाऊन दे ग, पण काहीतरी व्यवसाय वगैरे तरी करता येईल नाही का. त्याच्यातून थोडेफार पैसे तरी भेटतील. आणि माझ्या लग्नाचं टेन्शन आहे तुला, ते पण दूर होऊन जाईल. तुझ्या लग्नाचं टेन्शन पण दूर होईल. आणि आपली ही जे काही पैशामुळे हेळसांड चाललेली ना घरात, ही पण आपली कुठंतरी कमी होईल. आणि तुझा भाऊ बी कुठंतरी काहीतरी उद्योग तर बघन, थोड्या पैसे लावून कामधंदा टाकन, एखादा धंदा तर बरं होईल आपलं. बरोबर आहे. फक्त ना हे दादाच्या डोक्यात आपल्याला फिट केलं पाहिजे. त्याला बोलू आपण. हा एवढ्या दिवसात कसं काय लक्षात नाही तू आलं काय ऐकल, माहिती. तू ऐकल आपलं. ऐकन त्याला ऐकावंच लागणार आहे, दुसरा पर्यायच नाही आपल्याकडे ऐकण्याशिवाय. मग आणि वहिनीच्या पण कसं काय लक्षात नाही आलं काय माहिती. याच घरात राहते ना ती, आपल्या माणसांचा चांगला विचार करू हा बघ शकते. ना, आणि तिला माहित होतं हे डोक्यात तिच्या यायला पाहिजे होतं. मग काय तर. खुशी, ए खुशी, इकडे ए ए इकडे दादू, ये ना इकडं. इकडे बस ना. बस ये. नाही इकडे काय पैसे नाहीत, पैसे काय माग. अरे बाबा, पैसे कोण मागतय तुला? पैसे नाही मागत. ऐक ती काय सांगत ते. अरे ऐक ना, तुझं ना सगळं टेन्शन दूर होईल ना, असा मार्ग सापडला. का आत्महत्या करू? अरे तुम्ही मारताय. कोण आम्हाला मारून तुला पैसे भेटणार आहे का? तुला पैसे भेटतील ना असं काहीतरी सांगतोय आम्ही. ऐक ना दादा, वहिनी नाही का, वहिनीचा तुझी बाप, बायको. वहिनीचा बाप नाही का, माझा सासरा. हा तुझा सासरा बाबा. हा त्याच्याकडे जमीन किती माहिती का तुला? माहिती 10 एकर. हा त्याचं 10 काय करायचं? मग आता तिला आहे ना, तुझ्या बायकोला एकच भाऊ आहे, त्याला 5 एकर राहील आणि हिला 5 एकर मागायला लाव ना. आपला प्रॉब्लेमच सॉल्व्ह होईल. मग काय तर. अरे सगळंच दूर होईल, तुझं टेन्शन दूर होईल, माझ्या लग्नाचं पण टेन्शन दूर होईल. हा आणि आता तुला नोकरी लागत नसती, तुझा बी छोटा मोठा एखादा उद्योग चालू करशील तू. हा
हे आपली हेळसांड सगळी झाली ना ही कमी होईल कुठंतरी. मग काय तर, आणि दारू पिऊन काही प्रश्न मिटणार आहे का? तू व्यवसाय सुरू करून पी मग, वाटलंस तर काही प्रॉब्लेम नाही. पण बघ ना तू तेवढं, आम्ही तुझ्या चांगल्यासाठीच बोलतो. अरे दादा, नाही बरोबर आहे तुमचं. मी कशाला टेन्शन घेऊन कशाला हा, हातात आहे ना आपल्या सगळं. तिच्या वाटेल बी येते ना ते. हा मग त्याच्या एकट्याच थोडी आहे सगळं. हे बघ दादा, 5 एकरचे ना 1 कोटी भेटणार आहेत आपल्याला, 1 कोटी. आणि ते काही कमी झाले का? अरे आपले सगळे प्रॉब्लेम असे सॉल्व्ह होते ना, असे. जरा विचार कर जरा. आत्ता आलं माझ्या ध्यानात. आहे खुशी कुठे? हाय किचन मध्येच आहे. खुशी, हा खुशी, बोला ना, काय लागतंय का? इकडे बस तिला जागा दे, इथं बस. बोला ना. तुला असं दररोज मी पिणं ठिकाणा घालणं बरोबर नाही वाटत आहे ना. नाही ना. लय चुकीचं वागलो ना. आगे टेन्शन येतं म्हणून मी सगळ्या गोष्टी केल्या माहिती का. आता मी ठरवलंय की या गोष्टी प्यायचं नाही, काय नाही, काय नाही, काहीतरी व्यवसाय करायचा. आणि बरोबर आहे तुमचं. आणि मग तुला वहिनी, खुश राहशील ना तू. खुशी हा बरोबर. आणि वहिनी, तुला पण वाटतं ना की दादाने सगळ्या गोष्टी सोडाव्या, आनंदी राहावं. मग आता ऐक तो काय बोलतो ते. तुझ्या बापाच्या नावावर जी 10 एकर जमीन आहे ना, हा त्याचं काय? वारसा हक्क तुझं तर लागलेलंच आहे ना. त्याच्यात तुझं मी निम्मा हिस्सा आहे. मग तुझ्या हिश्श्याचे जेवढे 5 एकर आहे ना ते आपण विकून टाकू आणि सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. अगं आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होते सगळे बाई घरातले. याच्या नोकरीचा, तिच्या लग्नाचा, आपला घरातला. पण मग बाबाने काय करायचं? बाबाने कशाला काय करायचं? 5 एकर आहे ना, काय सगळं काय ते काय ठेवलं का तुझ्या भावाला ते? हा? म्हणजे तर नवरा एवढा अडचणीत आहे, ते त्याचं काही नाही तुला. नीट बोला माझ्या भावाला. मग तुझ्या हिश्श्याचं जेवढं आहे तेवढं घे आपल्याला. आपण ते विकून लगेच सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. नाही भेटणार नाही तर तुम्ही त्याची अपेक्षा पण करू नका. काय म्हणले? का भेटणार नाही? का भेटणार नाही? बाबांची दादाची जमीन आहे. बाबाची दादाची मला सांगायचं होय तू. म्हणजे तर नवरा एवढा अडचणीत आहे, तुला त्याचं काय नाही पडलंय? तुझ्या बापाचं आणि भावाचंच पडलंय का तुला? अगं मार म्हणजे खाण्यापेक्षा जरा ऐक ना, कशाला मार जेवढं खाते? सांगितलं तेवढं कर. काय पण बाबा कधीच नाही देणार आपल्याला. बघ, अगं तू मागितलं ना, देतीन ते. जरा तू माग ना, तुला नाही वाटत का तुझ्या नवऱ्यात चांगलं व्हावं? अगं खुशी जरा डोकं ना ठिकाणावर ठेव. आम्ही कवर दळिंद्री मारायची, असं कवर राहायचं आम्ही? तो मरून जाईल ना, मग भेटेल का तुला सगळं? आत्महत्या करू का? कप्पल होईल तुझं पांढरं, मग तेव्हा जमन का तुला? अगं तुला या परिस्थितीत वीट नाही येत का ग? तुला वाटत नाही सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हाव्या? तुला टेन्शन नाही येत का? आम्ही मरायला लागलो ना टेन्शन. थांब. लगेच नाही घ्यायचं आणि ते काय असेल ते सगळं कागदपत्र, हा. फायनल सांगायचं. तसं नसन तिकडे यायचं नाही. आम्ही आमचं बघू घेऊ. हा. असून नसून काय उपयोग परत आमचं यायचा? तोंड बघायचं नाही, तुला नसलं आवरायचं. तुम्ही तरी समजून सांग. काय समजून सांगू? अगं तो काहीतरी धंदा पाणी टाकन, हिचं लग्न होईन, आपण सुखाने राहू. नाही जेव्हा नोकरी होती तेव्हा लय बरं होतं. 10-5 तुझ्या बापाला भावाला हा. दाखवायचो मी, तेव्हा लय गोड लागत असन. आता अडचणी तेव्हा द्यायला काय नाही. आपण देऊ राहिले ना ती. अगं त्यामुळे काय नको ते. अडचणीत आहे ना, पाहुणेच उभा राहत असते. मी काय म्हणतो, त्यांचे उपकार नको. जेवढं आपल्या वाटेचं आहे, जे तुझ्या वाटेचं ते माझ्या वाटेचं. हा, बरोबर आहे की हा, नाही? बरोबर बरोबर. जेवढंच घ्यायचं आपल्याला, बाकी काय नाही. हो चल निघ. बस जा. बोलून घे, नाही तर मग तुझं ती काय ऐका ना, तू तशी काय ऐकायचं नाही आणि काय नाही. आणि जर पैसे आणले नाही तू, हा. सगळं तुझं नाव करून घेतलं नाही तर विसर तुला एक आणि नवरा लगेच होता लगेच म्हणून. जायचं लगेच. आणि रडत पडत नाही जायचं ना. बापाचं नको द्यायला म्हणती. नवऱ्याचं चांगलं मग पैसे घ्यायचे म्हणून तिकडे जावं द्यायला. तिला रडत कडत नको पाठवू, तिला नीटनीटकं तयार होऊन पाठव, चालेल. म्हणजे ते बी खुश होतील. तयार होऊन रडत पाठव पडत ना. म्हणलं ते रडतील. हे जाऊ दे ना बाई, घे थांब, ना मी ती तिला सगळं. तयार करून पाठवते चांगलं. थांब. ही, झाली पाऊण आईला करून तर लय पाठव. पुळका हा तिचा. आईच भाव नाही काय करायचं. जाऊन दादा तुझ्यासाठी मस्तपैकी चहा करून आणते. खुलती एकली करू नोकरीवाला नवरा आहे म्हणलं, चांगलं रांकेला लागले. काय कुठून यावं तसं काय झालं? काय करतो रे? अरे ते झालं का पैशाचं काही नियोजन झालं का? चाललंय, फोन केलाय. आणि 10 मिनिटं सांगतो मला मी. 2-5 लाख रुपये दिले, मग काय कवे वकील पिकेल लावून मग मार्ग निघाला. माझ्या मित्राचे वडीलच आहेत वकील, त्यांना पण सांगितलंय फोन करून मी. थोडेफार जास्त देता येतील का आपल्याला? 1,00,000 रुपयापर्यंत करू आपण ऍडजस्ट.
अरे म्हणजे जास्त दोन नाही व्हायचं दोन एक लाख रुपये तरी देऊ तिला. वकीललाच 2-1 लाख रुपये येईल. प्राण ऐकावे लागते ना अशाने आपल्याला. हाय पण आता मग ती तुझी एकुलती एक बहीण आहे ना, मग त्यासाठी काही जबाबदारी नाही तुझी. ते काय माघार देणार का आपल्याला फेडायचे ते परत. नाही देणार, पण आता ती लेकरांनी कुठं जायचं, इथंच येणार आहे ना आपल्यापाशी. आहे ना, बघू ना माझे मित्र इथं. बरं बघ काय करता येईल ती कर. चालतंय, बघतो जातो त्या वकिलांकडे जाऊन येतो. निदान काय 2-5 लाख रुपये आहे ना, भरूच जाऊ दे, काय नका का परत द्यायना. चाल काय होते सांग मला परत. हो चालतं, सांगतो. त्या गोळ्या खावा, हा टायमिंगवरती खावा बरं का. मम्मी बाबा त्याने तर डायरेक्ट ना हिस्साच 5 एकरच मागितले. बाबा तर देतील पण मामा देईन का? आता लय अवघड आहे बाबा. आणि मामा कस काय देईन रे? त्याच्या नावाचं आपल्याला आता मस्त माझा निम्मा हिस्सा आहे, पण तरी पण मला मागायचं कस तरी वाटतं रे बाळा. आणि नाही जर घेऊन गेलो तर तुझे पप्पा ताईडे काय रे, तू इकडे कशी काय आली? आलते तुझ्याकडे चालते. ताईडे तू एकटीच कशी काय आली? दाजी कुठे इथं? अरे दाजी नाही आले, मी एकटीच आले. काय सांगू तुला आता, तर दाजीने घराच्या बाहेर काढलंय मला. काय रे, काय झालं? म्हणले अर्धा हिस्सा घेऊन ये, बापा कोण नाही तर तोंड नको दाखवू. अर्धा हिस्सा? आता कुठं जाणार रे दादा मी, तूच समजून घे आता. त्यांना सांगितलं होतं ना जेवढं होईल तेवढं करीन म्हणून. वकील माझा मित्राचे वडील वकील येतं, त्यांच्याकडे पण बघतो म्हणलं, पैशाचं पण बघतो म्हणलं होतं. एवढा अर्धा हिस्सा? 2 लाखापेक्षा जास्त खर्च नाही करू शकत आयडे मी. अरे मी तेच सांगत होते, पण ऐकायलाच तयार नाहीत. म्हणतात आम्ही काहीतरी ना व्यवसाय टाकू. व्यवसाय कशाचं? कुणीतरी भरवलं असेल त्यांना. आता काय भरवलंय का कसं काय ती मला काहीच माहित नाही. आणि तू कुठं चालला होता? मी वकिलांकडे चाललो होतो. बरं ऐक ना, चल बाबाला म्हणून बघू ना काहीतरी, काय म्हणतात बाबा. बाबांची तब्येत ठीक नाहीये, बाबांना काय टेन्शन देऊ नको. दाजींकडे येतो, चल मी सांगतो दाजींना समजावून. अरे पण ते ऐकायलाच तयार नाहीत. काय ऐकत नाहीत, मी बघतो. चल, घरीच येत ना ते? हा बर चला बघू. आता काय डोक्या पडलीत का? राम दादाजी. राम राम. काय म्हणता, काय झाले नेमकं? काय झालंय म्हणजे? सांगितलं नाही बहिणी तर. सांगितलं ना. मग निम्मा कशाच्या बेसवर मागताय तुम्ही? कशाचं बेस होईल? मग तिला देणार नाही तुम्ही? तिचा वारसा हक्क नाही काय? वारसा हक्क असला तरी मी तर तुम्हाला किती वेळा सांगितलं. काय सांगितलं तू? आता तो निम्मा हिस्सा तुला मध्ये बोलायला लावलं का? निम्मा तो हिस्सा आला ना तू चापलूशी करायला, वकील काय करायला आला ना तो. पण ऐकून तर घ्या की काय बोलतोय त्यो. हो का, बाबा म्हणले होते 2-3 लाखापर्यंत आपण खर्च करू. मी पण विचार केला होता, नाही 2-3 लाखामध्ये झालं तर 10 लाखापर्यंत मी ऍडजस्ट करून काही करून तुम्हाला ह्या मॅटर मधून सोडवून काढेल. तुम्ही डायरेक्ट निम्मा हिस्सा मागताय. मग काय म्हणणं म्हणजे हिस्सा देणार नाही तुम्ही? मग हिच्या नावावर जेवढे येतं 5 एकर तेवढे देणार नाही? नाही देणार मी. का नाही देणार? का का नाही देणार? देणार? तुला तुझी बहीण नांदवायची नाही काय? काय तुला नाही वाटत तुझ्या बहिणीचा सुखी संसार व्हावा म्हणून? तिला इथं ठेवून जाणार आहे. मी पण बघतो तुम्ही कशा नांदवत नाही. मग तू धमकी द्यायला आला काय तुम्हाला? माझ्या दारातून मला धमकी देतो काय तू? तुम्हाला काय कमी केलं आम्ही? नाही नाही, काय 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 जे आता काय दिलंय मला? कमी काय केलं म्हणजे? अख्ख्या लग्नात किती खर्च केलाय त्यांनी. ए, लग्नात सगळेच करतात खर्च. जगाच्या आखरी तुम्ही नाही केला खर्च? मला सांगत आहे तुम्ही. अहो, बघतो. ताईडे इथंच थांब. तुला जर काय झालं ना मग मी बघतो त्यांच्याकडे. येऊन जातोय. लक्षात राहू द्या, तर काय झालं ना तर तुम्ही येतं मी आहे. धमकी देतो काय? हा, धमकी देतो म्हणून समजा. तुमच्यासाठी आता भरपूर करायचं होतं, पण आता काहीच करणार नाही तुमच्यासाठी. तुझ्या भावाला सांगायला वाढा बोलतोय, त्याला सांग शिस्तीत बोलायला जरा. कोणा संग बोलतोय कसं बोलतोय? अहो, उद्योग आम्ही नव्हते करा सांगितले तुम्हाला. उद्योग मी केलेत का? मग ते उद्योग सगळे बोलायला लागले, आता तू बी बोल. मी केला की ते उद्योग? तुम्ही नाहीत ना केले, मग तुम्ही आमचा सपोर्ट मागा ना. तुम्ही हिस्सा कुठं मागताय? बरं मग देणार नाही तू? नाही देणार. हिची वाटी देणार नाही ना? नाही देणार. बरं बघ तुम्ही मला काय करायचं. माझी आहे ती माझ्या नावा होणार आहे. बरं तेच ना, बघ तुम्ही काय करायचं.
नाही येणार ना तू? त्यांचीच बाजू घेतली ना तू? पाडल्या ना नवऱ्याला तोंडावर. आपण 10,00,000 देतोय ना, तेव्हा घ्या ना गपचूप गुणांना तेवढं तरी. अय तू ना परत माझ्या दारात यायचं नाही. तू थोपड बी मला दाखवू नको. लगेच निघ, चल जातोय तू लगेच निघ लगेच. फक्त बहिणीच्या हा ते केसाला- बघन मी माझी बायको काय करायचं काय नाही. निघ बरं चालतंय मी जातो. निघ लगेच. तुम्ही फक्त ना त्या केसाला धक्का लावा मग हा तुम्हाला तू सांगतो. मी बघन रे काय करायचं तू नको सांगू मला. याच्यामुळेच राहायला बेकार लागण्याचं तू. तू यासाठी गेलती का तू? तुला कायसाठी पाठवलं तुम्ही? हा तुझा भाऊ एवढा छान आहे का? मला छान शिकतो. मला एवढं छान आहे का? हा? गपरे तू पप्पा बघतो तू. चल घर तुला सांग. हा? 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 तू काय धमकी द्यायला आणलं का? धमकी द्यायला आणलं तू? तू सोड रे. हा तिची काय चुकी म्हणजे? तुला खायचं मार. तुला खायचं मग हा तुला काय सांगितलं तुम्ही? हा तुला काय सांगितलं तुम्ही? एवढे मोठ्याने बोंबलं ती वांडात गोळ्या कोण तिचा सारे शेजारी पाजारी जमा होते. हे होय इकडे तू हा बघ तिकडे थांब. काय सांगितलं तुम्हीला? तिथं जा म्हणून खूप हिच्या वाटेचं आणायचं होतं ना. कुठल तिच्या भावाला घेऊन आली. तिच्या भाऊ तिथे केसाला धक्का लागला का मग तुझ्या बघा मी काय करतो. हिच्या कशाला आणला? हा? कशाला भाऊ आणला आता? हा? केसाला धक्का लागला म्हणजे तुला म्हणजे आम्ही येड होती का? या पोराला बाहेर नेऊन सोड. तू बाहेर जा. ए निघ याला बाहेर. कपडा आण हिच्या तोंडात कोंबायला. हा लय आवाज करते. बंद कोण ऐका मी का नाही चांगलं बघ तुम्ही. आवाज ना अजिबात करायचं नाही तू. ते बांध त्या हिला अजिबात खाय प्यायला द्यायचं नाही. सोड आणि पाय बांध दुसरे. बांध पाय तू आई तिच्या हात बी बांध. हिला जर का दिलं ना थोडं बी हिला उपाशी मारू दे. जोर मरत नाही ना उपाशी. तशी नाही सुधरायची. लय जाती झाली. हा बांध ग पाय. ऐकायचं नाही पडू दे. तिला. हा? तिला नवऱ्याचं सासरचं काय काय पडलं घेणं नाही. फक्त बाहेर पाहिजे ते. हा बापाचा भावाचा पुळका. नीट बांधा ना. नीट बांधा. तिचं लय ठाय ठाय बोंबलं ती. मग आईचं गुटखत जाऊन मारून टाका का? आपल्याला अजून त्यांच्याकडून जमीन ते घ्यायची. मग ना मेली तर मेली तसं काय उपयोगाची नाही ती. आवाज बंद. पाणी सगळं पाहायच नाही अजिबात. उपाशी मारायची हिला. त्याशिवाय नाही कळायचं. नाही तिला अद्दल घडवलीच पाहिजे. रागाला ना असं वाटतं ना दगड घालायच्या डोक्यात. दगडच घालू हिच्या डोक्यात. पण आपल्याला घ्यायचंय ना. हिस्सा भेटल्याशिवाय. पोरग गेले आता कवा आणते पैसे काही ते आणते काय माहिती. हो आबा झालं का रे नियोजन पैसे? अहो, काय नियोजन चाललो होतो जाता येताना ताईडी भेटली रस्त्यामध्ये. अरे मग त्याला घराबाहेर काढलं होतं. अरे मग घरी घेऊन यायचं ना. त्याला कुठं घरी नाही तिला माघारी सोडून आलो तिथंच. ती दाजीन ती म्हणतायत 5 एकर हिस्सा पाहिजे असं आणि तसं. अरे पण मग आता ते जर अडचणीच असतील तर काहीतरी करावं लागेल. म्हणतो नाही 5 पण निदान मग एका 2 एकर विकायचं का ना. पण ते लेकराचं त्यांच्यासाठी सगळं करू आपण. करायला नाही म्हणत नाही ना मी पण. ते डायरेक्ट हिस्साच मागायला लागले तर. तिथं काय उलट सुलट तर बोलला नाही जाऊन. तू भांडला तर नाही ना. मला भांडत होते. मी डोस देऊन आलो आता. काय रे अरे त्या लेकराला मोक्कार परत दामधूम करतील ती. दामदूम काय नाही करत. त्यांना सांगून आलोय मी. तर पैशाचं काय झालं की नियोजन? पैसे झाले पैसे येतात. बघ एखादा वकील बघू बघू काय होतंय ती. मला चक्कर मारावं लागेल. एखादा बघावं लागेल काय झालं. हा या बघून. पैशाचं बघ तेवढं नियोजन कर. हा पैसे येतो घेऊन मी. हा बघा तुम्ही काय होतंय. जातो मी. मला लय येड्यावानी केलं त्यांनी. ते हिस्सा बिस्सा मी काय देणार नाही त्यांना. अरे हिस्सा आता तिला तिचं तर अंकी लागलं पाहिजेत ना. तू पैशाचं बघ मी बघतो काय करायचं. हा बाहेर त्याला
ऐंशी का नाही? आवाज बंद करायचा. आवाज बंद. एक शब्द बी आवाज निघला नाही पाहिजे. आणि अजिबात भाकर तुकडा द्यायचा नाही. उपाशी मारू दे तिला. बंद कर आवाज. बंद कर आवाज. बंद कर. अशीच तरफड. बर काय आणि ते घोट सगळं द्यायचं ना. मी नसते देत तिला हा, बरं का ग. किती आरडली किती वळली ना अजिबात किवून द्यायची नाही. अरे कार्ट बी जेवलं नाही अरे. राहू दे त्याला बी उपाशी आईवर गेले ती. हा हम्म. गुलगुलू गप्पा मारत होतो, भावाचं असून भावाचं ससून चमकं नाव. हा. काय झालं? काय आलं कशाला आले? आता लेकीचं घर म्हणलं मग आता यावंच लागेल ना. काही बारीक सारीक अडचणीत मला सांगायचं त्या पोरा संघ कशाला हुजत काय घालायचं. नाही नुसतं थोडं बोललं तरी तुम्हाला एवढं राग येतोय. असे संस्कार असतील का? बरं मी म्हणलं परत नाही बाबा नाही काय करणार. मी त्याला थोडंफार बोललो आणि तिला बोललो थोडंफार. तिला बोललो तर बोललो तुमचं गेला पोरग निघून. आणि उजत यांनी नाही घातली तोच माहित असं बोलून आणि गेला ती तुमची पोरगी कुठे गेली निघून? आता आम्ही मग सापडू पर किती सापडले तिला. हो मग तिला राग आला ती गेली निघून मग काय करायचं आम्ही? या असं कुठं असतं काय? अहो, कुठे गेले लेकरू? आता असं काय कसं? माहिती मज बघितलं आम्ही. हा ते डायरेक्ट म्हणली अहो, आम्हाला नाही मी राहायचं. तर माझ्या घरी आणून घालायचं ना असं. बोलू सर ऐकून तर घ्यायला मग? पाहिजे ना. निघाली आम्ही मागत ती पुढे पळत होती. आता एवढंच करीत बसायचं का आम्ही? एक तर आता आमच्या लेकराला मागे जीवाचं काय केलं मग काय करायचं? ती काळजी आम्हाला नाही का? त्या टेन्शन पायी बसलो होतो आम्ही. कुठं सापडायचं? हो, बघितलं पाहिजे शोधलं पाहिजे ना. किती शोधला शोधला आम्ही खूप शोधला आहो. तुम्ही शोधा आता. मस्त इरी बिरी पालते घातल्या. आम्हाला वाटलं इरीत पडली काय. सगळीकडे शोधला आम्ही. पण नाही. काय करायचं असं कुठं असतं का? म्हणजे आमच्या मागे वेगळं टेन्शन आता हे वेगळं टेन्शन. तुम्ही बी थोडस बघितलं पाहिजे. मी तर पाहतोच आता. तुम्ही बघा तुम्ही पैशाकडे बघताय माणसं नाही बघत. हा ठीक आहे पाहतो मी. हा, बघा जा. काय करू या पोरीची आता? कुठं शोधायची आणि कुठं गेली म्हणायची हिला. बाबा लेकरांनी जेवायचं. बाबा इकडं. अरे बाबा मम्मी लय मारले आतमध्ये कोंडून घेतले मला एका खोलीत आणि तिला एका खोलीत लय मारले तिचे हात पाय बांधले. कोंडून लागले? अरे तुझा पप्पा तर म्हणला ते कुठं तरी निघून गेली म्हणून. नाही बाबा आतमध्ये ती दुसऱ्या खोलीत मी एका खोलीत. होय होय. हा लवकर आहे बाबा नाही तिथे मारून टाकते मम्मीला. बर करतो काहीतरी. हा बाबा. नको काळजी करू बघ मी करतो काहीतरी. हा पोरग आहे ना. लेकराचं काही नाही केलं म्हणजे बरं त्यांनी तोपर्यंत. का बाबा काय झालं? लय टेन्शन मध्ये दिसताय. अरे बरं झालं आला तू. अरे काही जाऊन भांडणं केली तिथं. त्या पुरीला मारणाचं मारलंय त्यांनी. घरात कोंडून टाकलंय. त्या पुरीला एका घरात पोराला एका घरात. चल आपल्याला काहीतरी करावं लागेल नाही तर मारून टाकतील त्या पुरीला ती. चला आपण वकिलाकडे जाऊ पोलिसांकडे जाऊ लगेच. त्यांचा त्या सल्ला वकिलाला घेऊन वाटलं आपण आहे ना लगेच फोन कर बघ हाय काय ते. चल चल हा, चल चला चल. चला. इन्स्पेक्टर साहेब एक केस या लिंबाच्या पाल्यासारखी असते. आत्ता जॉईन झालेत तुम्ही. 6 वर्ष झाले वकिली करतो. बर समजायला हळूहळू. बर बाकी बरं चाललंय ना? एकदम मजेत. मेस बीस ती ओके ना? 2 टाइम खातो. काय ते अरे साहेब ते इथे दिसत. हा हेच हेच. हो नमस्कार. काय म्हणता काका? लय दिवस. ती आमची पोरगी आहे ना. हा तिचे हातपाय बांधून तिला घरात कोंडून ठेवलंय म्हणतो. बापरे. लय मारहाण चालू आहे तिला. कोणी? आमच्या जावाईने. मग ते इथं राहते तू? हो बरं ठीक आहे आम्ही आहोत ना. त्या काय इन्स्पेक्टर साहेब आहेत नवीन बीटचे. हो घ्या चला 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 चला. बघा बघू जाऊ तुमचं बरं कसं आहे. बघा नुसतं थांबलो तर हातात केस आली की नाही. काय तुमच्या जावयाचं नाव? अक्षय शिंदे नाव आहे साहेब. अक्षय. हो अक्षय अय अक्षय बघू जरा कसा आहे हा अक्षय. शिवार. श्यामची जाव आहे. काय झालं? अरे भाडले. पोरगी. हा अहो, काय झालं डायरेक्ट कुठे पोरगी यांची वाली? थांबा, 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 एक मिनिट, हे बघा. बायको आहे माझी ती कुठं निघून गेली आम्हाला काय माहिती. सोडा त्याला सोडा. सोडा काय सोडा. थांबा, बाबू बरं. तुम्ही काय आले सारखं इकडं? भेटली का कशाला आलो तुमची? साहेब तुम्ही सांगा कशाला आलो. माझी बायको भेटली का माहिती कुठं दिसली का? अहो साहेब तुम्ही घरात घुसता. मारली का काय बघा त्यांनी कोंडून ठेवलेली. अहो तुम्ही कुठं चालला? याला धरून ठेवा. अरे चल धर. तिकडं तिकडं काय आहे तुमचं काम? तिकडं काय आहे? अरे यार हे बघ.
अच्छा खोटं बोलत होता का? कुठे आहे तो अक्षय? नाही हात सोड हात सोड. काय माणसं तयार आहे का? मारून टाकला ते मुलगी. अक्षय आणि ए बाई तुला ते बारकं पोरग होतं ना ते कुठे आहे? हा? इथं होती बाई तू. इथं होती का तू? कुठं होती म्हणजे? अरे कुठं कुठं सापडलं? तिला मारून टाकलं नाही का तुझ्या वाला? हे घर कोणाचं आहे? पण पोरग तुमचं कुठे इकडं? काय दार लावून घे बाहेर चल. हे पण घर मारून पाहिजे आता. मारता का तू मुली घरामध्ये हा? हेच का? हा ये. मला काय झालं नाही? काय झालं तरी सांग. चल चल पोलीस स्टेशन आता. दाखव तुला मी. चल ऐका ना साहेब. दाखव तुला पोलीस स्टेशनला गेलो मी असतो. पोरगी आहे का आमची आहे सापडली पोरगी सापडली. काय हाल केली त्यांना पण मार घ्या त्याला लेडीजला पण. अहो साहेब काय चुकला असतं माझ्याकडून, माफ करा मला. तुला नाही ना काय मारहाण केली रे यांनी? किती मारले साहेब बघा, पार काळी निळी थांबा, केली एक मिनिट पोरग सांगते काय झालं सांग. पप्पांनी मला पण मारलं, आधी मम्मीला मारलं, लय मारलं आणि आम्हाला दोघांना कोंडून घेतलं, बांधून मारलं आणि बांधून कोणी ठेवलं होतं मम्मीला? पप्पाने आणि आत्याने. इतकी नीच प्रवृत्तीची माणसं बघा ना हो. गुराढोरासारखी हात. त्याला आता थोडेफार हा एक मिनिट. कशा करता तुम्ही? इन्स्पेक्टर साहेब हा. आता ह्याच्यात मुद्दा असा आहे, हे सगळं झालं हे तू काय केलं हे सांगा. काय कारण एवढं करण्याच्या मागचं? मला थोडी पैशाची गरज होती. तिच्या नावावर 5 एकर येते, तिचं वाटेत तेवढं जाणं म्हणलं फक्त, बस तेवढं, बाकी काही नाही. हानमार करून प्रेमाने म्हणत होती प्रेम ए तू गप ग तुझ्या प्रेमाने भावाला मागितलं काही पण झालं असतं ना, दिले असते 2-5 लाख रुपये, 10 लाख दिले असते. ते असं केलंच नसतं ना, दिले नाही म्हणून तर केलं. ही बाई आहे ना साहेब, ही बाई पहिले जेलमध्ये टाका नेऊन. सगळ्यांना एकाला सुद्धा सोडणार नाही आता काय मी. केलं आम्ही? काय तिचं काय? मारून टाकली का तिला? मग मारायचा प्लॅन होता तुमचा वाला. आमची भांडणं झाले घरामध्ये. इथं काहीच नका बोलू तुम्ही. बघा ना हिच्या हिच्या अंगावर बघा कशी हाणलंय मारलंय तिला. अहो, साहेब चुकला असेल, मी काय म्हणतो मामा चुकला असेल, एवढी बारी माफ करा. आता सोडणार नाही ना लवकर आता मधून. अहो दवाखाना दाखवतो ना तिला. अरे तसं ऐका एक मिनिट, तसं हा काही सुटण्यासारखा नाहीये. त्याच्यावर ऑलरेडी केस चालू आहे. कोणावर? भरपूर पोलीस याच्या मागावर आहेत. कंपनीत फ्रॉड केलाय त्याने, 420 कलम आहे त्याच्यावर. खोटी केस हा बरोबर आहे. त्याच गोष्टीमुळे तिने याला हिला किडनॅप केलं त्यांनी. आणि बरोबर मग ते घरामध्ये. जेलमध्ये गेला, मग हिला सगळं मिळेल का? तिला नको का नवरा? नसलेला बरा जित्तापणे मारा निघाला तुम्ही, ही सगळी जेलमध्ये सडली पाहिजे साहेब. एक सोडू नका, एक. काही सोडत नाही मी आता सर्वांना शा- जातो इथं. ह्याला 5 द्यायचं ना, ह्याला देईन 5 ती. ह्याला लेकराला जीव लावून मी. पण ह्यांची आहे काही नाही. छळ केलाय त्यांनी मुलीचा. हो राहू द्या गप बसा. असे उद्योग करताय, ह्याच्यासाठी बहीण जमीन पाहिजे का तुम्हाला? आताच टाइम बोलायला. तुम्ही सगळे कसं ठरू शकता? तिला पण बोलून द्या ना काही ना काहीतरी. अगं बोल ना. बोल, स्वतःचा नवरा इथं आहे. काहीच नाही, इथं काहीच नाही. तुझा नवरा सगळं आहे कसं तो. पोलीस स्टेशनला बोलू आपण आता. बोलू द्या ना तिला. तिला काय बोलू द्या? जमिनीसाठी छळ करताय तुम्ही. तिचं तोंड का बंद करताय? बोलू द्या ना तिला. तोंड बंद करा, मग तुम्ही हानमार करताय जमिनीसाठी तिला. किती बोलते ना तुला असं. तुला दादा सोबत बरोबर आहे राहायचंय की का मग? नाही? तुला दादा सोबत राहायचंय का नाही ते सांग बरं. इथं राहिलं बाबा मला हे मारून टाकते. काय स्वतःच्या पोराचा विचार करत नाही, ती माझा काय विचार करणार आहे? अरे चल, तुझा बाप आणि भाऊ अजून जिवंत आहेत, यांना जेलमध्येच घालायचं. साहेब यांना घेऊन जा. तुझं आयुष्य यांना निघणार आहे तिघांना का? पण टाका आतमध्ये. बापाकडे आणि भावाकडे आयुष्य निघणार आहे का? म्हातारी होस तर काय अशीच राहणार आहे का बिन नवऱ्याची? मग काय तर बाप मरून जाईन तुझा, भाऊ त्याच्या संसारात बघा ना. हा, तू काय पकडा. करशील? एकटी राहशील. हे बघा काका, तुम्ही काहीच काळजी करू नका. ते इन्स्पेक्टर साहेब आहेत, मी वकील आहे. आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे, आम्ही आमच्या कानाने ऐकलेलं आहे. त्यामुळे यांना शिक्षा होतच असते. इन्स्पेक्टर साहेब यांना राजा मला घेऊन चला. लोकं नाही अरे करत, तुम्ही नाही दोघे करत, चला आम्ही करत असं नाही चला करत. चला. अहो, आम्ही करत असं नाही करत. बरं येतो आम्ही रिक्षाने, तुम्ही जा. रिक्षाने काय खाऊ एक काय? चल ऐका ना. चला. चल हो पुढे चल. कॉन्स्टेबल फटके देऊन देतील लेडीज तुम्हाला. कॉन्स्टेबल नाही आली, आम्ही जातो. आम्ही हात नको लाव. चला. काय वेळ लागला काय तुम्हाला हात लावायला? मग बरं पुढे तुम्ही. चल पुढे म्हातारे. चल पुढे तूच. चल ग कान ठाण्यात तीन. अरे हे लेकरू पाहत नाही ना, तू मारून टाकलेस त्यांनी पोरगी. माझं चुकलं, माघारी आणून सोडायला नव्हती पाहिजे इथं. घरी आली तिथं ठेवून घ्यायची ना. माफ करताय. आणि अजिबात टेन्शन नको घेऊ तू. आता हे लेकरू लहान असं मोठं होईन.